खालापूरचे क्षेत्ररक्षण इथे सजवलं गेलेलं आहे आणि थोड्याच वेळात रंजक अशा सामन्याचा आनंद इथं आपल्याला पाहता येणार आहे, मिळवता येणार आहे. दोन्ही संघाचे खेळाडू सज्ज आणि सलमाजी फलंदाज समर्थ कडू आणि कृष्णा शेट्टी मैदानामध्ये दाखल आणि अतिशय रंजक सामन्यासाठी आपण सर्वांनी इथे सज्ज व्हायचं आहे. थोड्याच वेळात समर्थ कडू आणि कृष्णा शेट्टी उर्फ सुनील शेट्टी मैदानावरती दाखल. समर्थ कडू सामना करतील बाळा साळुंके यांचा आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमक असा हल्ला चढवा. चेंडू सीमारेषे पार 4 धावांच्या करता समर्थ कडू. कव्हर मध्ये टोलवलेला 4 धावांच्या करताचा फटका इथे बाळा साळुंके यांनी हल्ला चढवलेला आहे समर्थ कडू यांनी. शेट्टी नॉन स्ट्राईकला. आणि पुन्हा एकदा उंच गगनभेदी हा फटका 6 धावांच्या करता समर्थ. जर का अशी नजाकत भरी फलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळाली तर संबंध महाराष्ट्रभर देशभर आपल्या फलंदाजीची चर्चा होणार. आणि चेंडू प्रत्येक चेंडू सीमा रेषेपार धाडण्याचं बाळा आणि पुन्हा एकदा उंच हात भिरकवलेला चेंडू झेलबाद होण्याची शक्यता आणि हा समर्थ मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये असमर्थ आणि समर्थ कडू पॅलून मध्ये परत जाताना. अतिशय सुरेख असा फलंदाज आता फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल. रणजीपटू राहिलेले आहेत. एक गडी बाद आणि नेमका मोहरा टेपलेला आहे बाळा साळुंके यांनी कनक 11 संघाचा. आणि योगेश पवार रणजीपटू फलंदाज मैदानावरती दाखल. बाळा सामना करतील योगेश
आणि निर्धाव चेंडू, चेंडूचा चांगला अभ्यास केला. फलंदाजीची शैली अतिशय अभ्यासपूर्ण. आणि कडक टोललेला चेंडू एका धावेच्या करता गचाळ असं क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषे पार जाण्याच्या प्रयत्नात आणि या 2 सफल धावा इथे योगेश पवार यांच्या खात्यामध्ये. आणि सुरेख अशा 2 धावा बाळा साळुंके यांच्या गोलंदाजीवरती. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 12. आणि बाळा सामना करतील पुन्हा येते योगेश. आणि पुन्हा एकदा उंच हवेमध्ये भिरकवलेला चेंडू आणि चेंडू निश्चितच सीमारेषे पार जाणार. आणि योगेश आपल्या फलंदाजीची चुणूक इथे दाखवताना अतिशय अनुभव संपन्न असे खेळाडू रणजीपटू आहेत योगेश. अति सुरेख असा टोलवलेला चेंडू. आणि आता फलंदाज सामन्याची सूत्र कृष्णा शेट्टी यांच्या हातामध्ये. आणि त्यांची देहबोली, त्यांनी इथं देहबोलीवरून आपण ओळखू शकतात आता ते कुठल्या प्रकारची ते फलंदाजी करणार आहेत. एक निराळी शैली त्यांची बॅट पकडण्याची आपण इथं पाहू शकतात. आणि सुंदर असा टोललेला चेंडू, गजाळ असं क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषे पार जाण्याचा, परंतु उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत 2 धावा मिळवलेल्या आहेत कृष्णा यांनी. अतिशय सुरेख असा फटका. प्रत्येक धाव आपल्याला इथे वाचवावी लागणार आहे कारण समोर कनक इलेव्हनचे सदाबहार खेळाडू, अतिशय अनुभव संपन्न असे खेळाडू, मोठ्या स्पर्धा गाजवलेले हे खेळाडू इथे आपल्याला धावसंख्या झाली आहे 20. आणि उंच असा भिरकवलेला चेंडू केवळ एका धावे करता धावसंख्येत पुन्हा 1 ने वाढ. धावसंख्या 21. गोलंदाज दीपक मागील सामन्यामध्ये अतिशय चेंडू द्या, बॉल दे, बॉल. दीपक याने मागील सामन्यामध्ये अतिशय नेत्रदीपक अशी कामगिरी केली होती आणि आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. आणि तशाच गोलंदाजीची आता अपेक्षा इथे असणार आहे कारण सामन्याचं दुसरं षटक चालू आहे आणि धावसंख्या झाली आहे 21. आणि पुन्हा एकदा कव्हर मध्ये फटका 4 धावांच्या करता. अतिशय अतिशय नावाजलेले असे खेळाडू, जेवढ्या मानाच्या स्पर्धा आहेत त्या सर्व स्पर्धा निगादवलेल्या. आणि हा दीपक यांचा नेत्रदीपक असा चेंडू
25. सामन्याचं दुसरं षटक इथे संपन्न होताना आणि पुढील आक्रमकाचा फलंदाज सोन्या गायकवाड. इथे फलंदाजी सूत्र हातामध्ये घेताना सोन्या गायकवाड सामना करतील दीपक यांचा. अतिशय नेत्रदीपक अशी कामगिरी आतापर्यंत दीपक यांच्या गोलंदाजीतून इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि हा गगनभेदी फटका पाहूयात. झेल झेलण्यास समर्थ होतात का? आणि हा झेल सोडलेला आहे. दोनदा जीवनदान मिळालं एकाच झेलावरती आणि सोन्या गायकवाड बालवाल बचावले आहेत. अतिशय उंच असा गगनभेदी फटका नीटचा उमगला नाही आणि गचाळ असं क्षेत्ररक्षण आणि फेविकॉलची एक जोड यांना देखील इथे पाठवण्यात येत आहे. मॅच संपल्यानंतर ती फेविकॉलची जोड घेऊन जायची आहे. हॅलो. आणि हलकासा टोललेला चेंडू एका धावेच्या करता. धावसंख्या 28. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गडी बाद 28. आणि अतिशय कणखर अशी फलंदाजीचा नजराणा इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण आता खेळपट्टीवरती सोन्या गायकवाड आणि योगेश पवार इथे दाखल नांगर टाकून बसलेले आहेत आणि खरपूस असा समाचार घेणार आहेत. धाकटी पंढरी खालापूरच्या गोलंदाजाचा समाचार घेण्यासाठी समर्थ आहेत. आणि आता पुढील गोलंदाज मंगेश. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28. याच धावगतीने जर का धावा जमवल्या तर जवळजवळ 80 धावाचं लक्ष धाकटी पंढरपूर या संघाला इथे मिळेल. 28. आणि खणखणी टोळलेला चेंडू चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. केवळ एक धाव मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झाली आहे 29. आणि आता पुढील फलंदाज योगेश पवार. रणजीपटू फलंदाज योगेश पवार. आणि आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार सर सचिन तेंडुलकर यांच्या अकॅडमीमध्ये मुख्य कोच आहेत. फिल्डिंगचे मुख्य कोच आहेत योगेश पवार. गोलंदाज मंगेश. सामना करतील योगेश पवार. आणि मैदानाचा अभ्यास करताना इथे योगेश पवार आता आक्रमणाच्या तयारीमध्ये. मंगेश. आणि उंच आवेट टोललेला चेंडू आणि हा सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. केवळ एकच धाव मिळेल. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 30. 2 गडी बाद.
मंगेश सामना करेल सोन्या गायकवाड आणि हा सोन्यासारखा मारलेला फटका सीमारेषे पार 90 मीटर दूर मारलेला हा फटका 6 धावांच्या साठी अक्षरशः दानादान उडवून दिलेले आहे धाकटी पंढरी खालापूरच्या गोलंदाजाची सोन्या गायकवाडने. फोर्टीला चालू ना तुम जर आता ओपनच्या यांची पण लागेल ना मॅच तर बॉल कुठला हलका अंबानाच्या याच्यात हलका बॉल वापरलाय ना. आणि पुन्हा एकदा उंच हवेमध्ये भिरकावलेला चेंडू परंतु झेलबाद आक्रमक असा हल्ला करण्याचा प्रयत्न परंतु यावेळी फसलेला आहे सोन्या गायकवाड यांचा प्रयत्न परंतु तोपर्यंत त्यांनी त्यांची कामगिरी चोख बजावलेली आहे. संघाची धावसंख्या 3 गडी बाद 36. तिसऱ्या षटकाचे आता 5वा चेंडू मंगेश यांचा अजय जाधव महाराष्ट्र पोलीस दल. आणि हा एक धावा करता मारलेला फटका धावसंख्या 37 3 गडी बाद. आणि तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू मंगेश यांचा अजय जाधव यांना आणि खणखणीत टोलाला चेंडाव आणि केवळ आणि हा 2 धावा अतिशय सुरेख अशा 2 धावा आणि ओव्हरथ्रोच्या आणखीन एक धाव इथे कनक 11 या संघाला बहाल आणि धावसंख्या झाली आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 39. आता सामन्याची सर्व सूत्र योगेश पवार रणजीपटू खेळाडू यांच्या हातामध्ये. हॅलो हॅलो आणि सामन्याचं षटक घेऊन येत आहेत दीपक.
या स्पर्धेमध्ये आतापर्यंतची अतिशय नेत्रदीपक अशी कामगिरी दीपक यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून अनेक फलंदाजाला जखडून ठेवलेला आहे. परंतु समोर आता फलंदाज रणजीपटू योगेश पवार आपल्या फलंदाजीचा सुरेख नजराने इथं सादर करताना ते योगेश पवार अतिशय नजाकत भरे असे कलात्मक फटके ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि दीपक यांच्या चेंडूवरती हल्ला चढवून 4 धावा वसूल केलेल्या आहेत. अतिशय सुरेख असा फटका योगेश पवार यांच्या फलंदाजी माध्यमातून आणि अतिशय कलात्मकरित्या खेळलेला हा फटका 4 धावांच्या करताचा अतिशय सुरेख असा फटका आणि आपल्याला असेच नजाकत भरे फटके धावांची आतिषबाजी ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावसंख्या 4 ने वाढ धावसंख्या झाली आहे 43. सामन्याचं 4थं षटक इथे चालू. 4थ्या षटकाचा पहिला चेंडू पाहूयात आता पुढील चेंडूवरती कशा प्रकारे आघात करतात योगेश पवार. आणि पुन्हा एकदा आणि हा बाद अतिशय सुरेख झेल. अलंकार बघूयात दीपक यांच्या गोलंदाजीवरती साथ चढवतात का. आणि पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी दीपक यांच्या माध्यमातून. बाईक ना आणि गाडी क्रमांक MS05FF0075 ही गाडी ज्यांची कोणाची आहे त्यांनी ती गेटवरून काढायची आहे. कृपया सहकार्य करायचं आहे. आणि हे MS05CP 9468 क्रमांकाची ही गाडी ज्यांची कुणाची असेल त्यांनी ती गेट समोरून काढायची आहे. आणि निर्धाव चेंडू अलंकार आणि हा उंच हवेमध्ये भिरकवलेला चेंडू चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि हा झेलबाद अतिशय सुरेख झेल. आणि अजय जाधव अशी विशेष काही कामगिरी न करता पॅव्हलियन मध्ये परत आणि धावसंख्या इथे 44. आणि पुढील फलंदाज आहेत टॉस साठी यायचंय जतीन 11 आणि यंगस्टर्स. दोन्ही संघाचे कर्णधारांना विनंती आहे की फलंदाजाचं नाव अनिल. आणि षटकाचा शेवटचा चेंडू अतिशय नेत्रदीपक अशी कामगिरी आणि उंच हवेत भिरकवण्याचा हा प्रयत्न
आणि अनिल यांचा असफल असा प्रयत्न. अतिशय नेत्रदीपक अशी गोलंदाजी दीपक यांच्या गोलंदाजी माध्यमातून. केवळ या षटकामध्ये 4 धावा देत 5 धावा देत एक महत्वाचा गडी इथे बाद केला आहे दीपक यांनी. आणि कनक धनवीर 11 संघाच्या धावसंख्येला इथे खीळ बसवलेली आहे. आता सामन्याचं शेवटचे षटक इथे संपन्न होत आहे आणि ते षटक घेऊन येत आहेत सुनील ठोंबरे आणि सामना करतील अलंकार. बघूयात अलंकार त्यांच्या नावाप्रमाणे या षटकामध्ये काही साथ चढवतात का, पाहायला रंजक ठरेल. केवळ अतिशय रुबाबदार सुरुवातीनंतर दीपक यांच्या गोलंदाजीने खीळ घातली आहे कनक धनवीर 11 संघाला. आणि आपल्या अनुभव संपन्न अशा खेळाच्या जोरावरती दीपक यांनी कनक 11 संघाला रोखून धरलाय. धावसंख्या 5 गडी बाद 44 आणि गोलंदाज सुनील ठोंबरे. सुनील ठोंबरे आणि उंच भिरकवण्याचा असफलचा प्रयत्न. 1 धाव मिळेल आणि 1 धाव घेण्यामध्ये समर्थ. धावसंख्या 5 गडी बाद 45. सुनील आणि उंच असा भिरकावलेला चेंडू, हा अतिशय खणखणीत टोललेला चेंडू. सुरुवातीपासूनच अलंकार आक्रमक अशा फलंदाजीमध्ये आणि तिथे लाईट फोडलेली आहे. अलंकार यांनी सुंदर असा साथ चढवला सुनील ठोंबरे यांच्या गोलंदाजीवरती या षटकाराच्या रूपानं. अतिशय सुंदर असा फटका आणि धावसंख्या 50 पार 51. अतिशय बहारदार असा फटका अलंकार यांच्या फलंदाजीतून आणि अतिशय रंजक असा हा सामना इथे पाहायला मिळत आहे. आणि सुंदर यशस्वी असं पुनरागमन सुनील ठोंबरे यांचं. आपल्या दुसऱ्या चेंडूवरती एक खणखणीत असा षटकार खाल्ल्यानंतर यशस्वी असं पुनरागमन. धावसंख्या 51. वाईडचा रिव्ह्यू. रिव्ह्यू कॅन्सल. वाईड आहे नाही, वाईड नाही. आणि निर्धाव चेंडू अलंकार सामना करेल सुनील यांचा. आणि पुन्हा एकदा उंच असा हवेमध्ये भिरकवलेला हा चेंडू 6 धावांच्या करता दुसरा षटकार. आणि पुन्हा एकदा सहज सुंदर असा साथ चढवलेला सुनील यांच्या गोलंदाजीवरती अलंकार यांनी 6 धावांच्या करताचा हा साज सुनील ठोंबरे यांना सुपूर्द. धावसंख्या झाली आहे 57. दीपक यांचं 4थं षटक. अतिशय सुरेख असं षटक. या षटकामध्ये केवळ 5च धावा. अनिल यांनी ठोकलेला हा षटकार. आणि फलंदाज आहेत अनिल यांनी असे खणखणीत असा षटकार खेचत दमदार असा फटका
सीमारेषे पार, सदाबहार आर पार. आणि पुन्हा एकदा टोलेला चेंडू आणि 2 धावा. आणि हा धावा देण्याची शक्यता आणि हा दुसरी धाव घेण्यामध्ये असफल. आणि धावसंख्या 58. 5 षटकांच्या समाप्तीनंतर चेंडू बाकी आहेत. अजून एक चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली आहे 58. फलंदाज शेखर. आणि हा त्रिफळाचेत अतिशय यशस्वी पुनरागमन आणि रिवेंज घेतलेला आहे. सुनील यांनी त्रिफळा उडवलेला आहे. आणि कनक धनवीर यांचा धावांचा रथ 58 धावांवरती रोखून धरलेला आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6 गडी बाद 58. आणि धाकटी पंढरी खालापूर यांना जिंकण्याकरता एकूण 60 धावांची आवश्यकता या 5 षटकांमध्ये. चला टॉस साठी यायचंय. जतीन 11 आणि यंगस्टर्स दोन्ही संघाचे कर्णधारांना शेवटचा कॉल आहे. अंबरनाथ लॉर्ड्स मधला जतीन 11 विरुद्ध यंगस्टर, एक महत्वपूर्ण लढत. जतीन 11 या संघाने टॉस जिंकलाय आणि फलंदाजीचा निर्णय स्वीकारलाय. आमंत्रित केलाय यंगस्टर्स या संघाला क्षेत्ररक्षणासाठी. एक अतिशय महत्वपूर्ण लढत अंबरनाथ लॉर्ड्स मधनं. अंबरनाथ 40+ जे सामने पार पाडण्यात आले रविवारच्या दिवशी, त्यामधनं टॉप 4 संघ, त्यामधले 2 संघ जतीन 11 विरुद्ध यंगस्टर्स, या दोघांमध्ये एक सामना पार पाडण्यात येईल. त्यानंतर सायलेक्स विरुद्ध अजय 11. यानंतर होणारा सामना जतीन 11 विरुद्ध यंगस्टर.
चला दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आहेत का? धाकटी पंढरी कालापूर चे सलामी फलंदाज येते ते संजय आणि दीपक. पहिलं षटक घेऊन होते संजय वासकर. तीस चेंडूंमध्ये 59 धावांची गरज. दोन धाव कंप्लीट. एक चेंडू 2 धावावर. आणि हा हवेत चेंडू क्षेत्ररक्षक खाली आणि इथं जेल सोडला गेला आहे. फलंदाजला एक जीवनदान. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 3. 2 चेंडू 3 धावसंख्येवर. दोन धाव 2 धाव. आणि हा सिंगल. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 3.
विशेष करून एकनाथ शिंदे सुरेखाचा फटका. एकच धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 4. तिसऱ्या पंचांकडे निर्णय. कालच्या दिवशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 4 चेंडू आणि
10 धावावर. 4 चेंडू 10 धावा. चा 5 चेंडू 10 धावावर. एक ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 10. सुंदर अशी गोलंदाजी समर्थ कडू यांच्याकडून. पहिला चेंडू डॉट. दुसरा चेंडू देखील डॉट. धावसंख्या स्थिरावर 10. सुंदर अशी गोलंदाजी ते समर्थ कडू यांच्याकडून. सलग 3 चेंडू डॉट. एक अवांतर धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 11. एक रननी धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 12. अंपायर अंपायर बॉल घ्यायचा आपण. चार चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 12.
आणि हा उंच भिरकावण्याचा असफलचा असा प्रयत्न दीपक यांचा. आणि सामन्याचं दुसरं षटक इथे संपन्न होताना धावसंख्या झाली आहे 12 आणि हा त्रिफळच यष्टीचित आणि मानसिक दबाव झेलू शकले नाही दीपक आणि इथे सलग 5 चेंडू निर्धाव आणि यष्टीचित होत दीपकच आहे ना पॅव्हलियन मध्ये परत. आणि पुढील फलंदाज सुनील ठोंबरे. आता फलंदाजीची धुरा सुनील यांच्या खांद्यावरती. आणि 18 चेंडूमध्ये 47 धावांची आवश्यकता असणार आहे आता धाकटी पंढरी खालापूर या संघाला. फलंदाज सुनील ठोंबरे आणि गोलंदाज आहेत संदीप खरवत. संजय सामना लवकर सुरू करायचा आहे. संदीप सामना करतील संजय आणि उलट्या हाताने टोलवलेला चेंडू 6 धावांच्या करता खणखणीत असा षटकार ऐन मोक्याच्या क्षणी हा अत्यावश्यक असा फटका धाकटी पंढरी संघाचे फलंदाज संजय यांच्या भात्यातून खणखणीत असा षटकार संदीप यांच्यावरती आक्रमक असा हल्ला चढवलाय. आता 17 चेंडू मध्ये 41 धावांची आवश्यकता. आणि सुंदर असा चेंडू अभ्यासपूर्ण टाकलेला हा चेंडू अतिशय सुरेख असा चेंडू आणि आता 16 चेंडू मध्ये 41 धावांची आवश्यकता धाकटी पंढरी खालापूर या संघाला. आणि हा पुन्हा हवेत भिरकवलेला चेंडू आणि हा सीमारेषे पार 4 धावांच्या करता आक्रमक असा हल्ला चढवलेला आहे संजय आणि संदीप यांच्या गोलंदाजीवरती. तब्बल 10 धावा कुठलेल्या 3 चेंडू मध्ये. पंधरा चेंडू मध्ये 37 धावांची आवश्यकता धाकटी पंढरी कालापूर संघाला आता हा सामना जिंकण्याकरता. संदीप यांच्या गोलंदाजीवरती अक्षरशः हल्ला चढवलेला आहे संजय यांनी आणि त्यांनी त्यांचा इरादा इथं स्पष्ट केलेला आहे की आर या पार चौकार षटकार अशाच प्रकारची फलंदाजी इथे मी करणार आणि माझ्या संघाला विजयी पथावर नेणार असा निर्धार त्यांनी केलेला दिसतो आहे. परंतु संदीप बघूयात संजयांना त्यांच्या जाळ्यात ओढतात का. आणि हा पुन्हा एकदा खेळाडू तैनात केवळ 1 धाव मिळेल. अतिशय सुरेख टोलवलेला हा चेंडू परंतु एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. चौदा चेंडू मध्ये 36 धावांची आवश्यकता आणि हा उंच हवेमध्ये टोलवलेला चेंडू झेलबाद होण्याची शक्यता आणि हा झेलबाद अतिशय सुरेख असा चेंडू आणि सुनील ठोंबरे 0 धावांवरती पॅव्हलियन मध्ये परत. आता 13 चेंडू मध्ये 36 धावांची आवश्यकता असणार आहे धाकटी पंढरी कालापूर संघाला. आणि फलंदाज
आणि फलंदाज मंगेश. आणि संदीप यांचा शेवटचा चेंडू मंगेश यांना, आणि मंगेश यांनी हवेत भिरकवलेला चेंडू बघूयात, आणि हा 4 धावांकरता अतिशय मोक्याच्या क्षणी सुंदर असा फटका 4 धावांच्या करता, अतिशय सुरेख. आणि आता 12 चेंडूंमध्ये 30 धावांची आवश्यकता. अतिशय सुरेख फटका मोक्याच्या क्षणी असा मारलेला हा चौकार, आणि संदीप यांच्या या षटकाची धुलाई केलेली आहे. तब्बल 15 धावा त्यांच्या या षटकामध्ये कुठलेल्या आहेत. 12 चेंडूत 32 धावांची आवश्यकता. आणि पुढील गोलंदाज समर्थ कडू हे या गोलंदाजीची धुरा सांभाळतील. फलंदाज आहेत संजय, आणि पूर्णपणे जबाबदारी आता या दोनही फलंदाजाच्या खांद्यावरती. संजय आणि मंगेश. समर्थ कडू, संजय मंगेश या जोडगोळीला हा सामना. आणि हा पहिला सुंदर असा चेंडू, अतिशय सुरेख चेंडू, योग्य टप्पा, योग्य दिशा, योग्य वेग, आणि अतिशय सुंदर गोलंदाजी समर्थ कडू यांच्याद्वारे. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही आघाड्यांवरती समर्थ कडू. इथे समर्थ पण इथे धुरा पेलताना आपल्या संघाची. 11 चेंडू 32 धावा. आणि हा टोलवलेला चेंडू 2 धावा मिळतील. आता 10 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता. तब्बल 5 षटकारांची इथे आवश्यकता राहणार आहे. धाकटी पंढरी खालापूर संघाला 10 चेंडू तब्बल 5 षटकार. आणि हा सुरेख असा चेंडू हवेत भिरकवण्याचा असफल असा प्रयत्न संजय यांचा. 9 चेंडू 30 धावांची आवश्यकता. आणि हा खणखणीत असा टोलेला चेंडू एकाच धावेकर्त्याचा. धावसंख्येत एक वाढ. धावसंख्या झाली 30. आणि आता 8 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता धाकटी पंढरी खालापूर या संघाला जिंकण्याकरता. आणि पुन्हा एकदा सुरेख चेंडू, आणि काहीसा उमगला नाही चेंडू. षटकार मारायचा असफल असा प्रयत्न. 7 चेंडू 29 धावांची आवश्यकता. आणि पुन्हा एकदा कचखा वृत्ती, आणि 6 चेंडूत 29 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवर त्या षटकारांची आवश्यकता. आणि जर का हे असाध्य असं लक्ष्य जर का संजय यांनी पार केलं, पाणी द्यायचं संजय यांना. अशक्य असं आता आहे लक्ष्य राहणार आहे. 6 चेंडूंमध्ये 29 धावांचं. प्रत्येक चेंडूगण एक षटकाराची आवश्यकता राहणार आहे. आणि गोलंदाज आहेत बॉलर शेखर दळवी.
आणि आता प्रत्येक चेंडू गणित षटकाराची आवश्यकता संजय यांच्या खांद्यावरती. क्रिकेट हा सर अनिश्चिततेचा खेळ आहे. कोणत्याही क्षणी काही होऊ शकतं. शेखर दळवी सामना करतील संजय. आणि कनक धर्मीर हा विजयाचा शिरपेच आपल्या मुकुटात धारण करण्यासाठी आता समर्थ. आणि सुंदर अशी गोलंदाजी, सुजीबुजी गोलंदाजी, अभ्यासपूर्ण गोलंदाजी, अतिशय सुंदर असा अभ्यासपूर्ण चेंडू शेखर दळवी यांच्या गोलंदाजीतून. अतिशय सुरेख असा नजराना आणि मोक्याच्या क्षणी कशी गोलंदाजी करायला पाहिजे याची शिकवण आपण शेखर दळवी यांच्याकडून घेतली पाहिजे. अतिशय सुरेख असा टप्पा. फलंदाचं माइंड रीड करत हा टाकलेला चेंडू आणि वाईटचा इशारा. बोनस धाव, अवांतर धाव. आणि आता 5 चेंडूत 28 धावांची आवश्यकता. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अतिशय सुजीबुजी अशी गोलंदाजी, अतिशय अभ्यासपूर्ण असा गोलंदाजीचा नजराना शेखर यांच्या गोलंदाजीमधून. आणि जवळजवळ विजय आता इथं निश्चित झालेला आहे. कनक धनवीर 11 संघाचा. फक्त पाहावं लागेल किती धावांनी हा संघ जिंकतो. आणि आता 3 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता. सामन्यात रंगत आणली होती संजय यांनी थोडीशी. अतिशय सुंदर असं मनोरंजन धाकटी पंढरी खालापूर या संघाच्या मार्फत आपलं. आणि कडक असा टोलेला चेंडू 6 धावांच्या करता सीमारेषे पार. आर पार षटकार. संजय यांची फलंदाजी इथे भरताना 2 चेंडूंमध्ये 21 धावांची आवश्यकता. आणि आता अशक्य असं लक्ष. 2 चेंडूत 21 धावांची आवश्यकता. आणि हा बाद. आणि षटकाराची परतफेड शेखर दळवी यांच्याकडून संजय यांना. आणि आता इथे एका चेंडूमध्ये 21 धावांचं लक्ष. आणि सामन्याचा विजयी चेंडू टाकताना इथं शेखर दळवी. आणि हा सामना कनक धनवीर 11 संघाने लिलया जिंकलेला आहे. सामन्यामध्ये रंगत आली होती या तिसऱ्या षटकामध्ये, परंतु कनक 11 संघाने हा सामना अतिशय सुरेखरित्या आपल्या खिशात टाकलेला आहे. अतिशय सुंदर. आणि विजेत्या संघाचं अभिनंदन.